नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण भारतातील शिक्षण क्षेत्रात काही पायाभूत बदल परिवर्तन करण्याच्या उद्देशाने ज्या आयोगांचा अथवा धोरणांचा अभ्यास आवश्यक आहे त्याचा अभ्यास सुरू केला होता. या क्रमामध्ये आपण सर्वप्रथम भारतीय शिक्षण आयोग अर्थात कोठारी आयोग याच्याबाबत सविस्तर असे विवेचन पाहिले होते. या तासामध्ये आपण देशातील नवीन काळाला साजेसे असे तयार करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यापूर्वी या धोरणाची पार्श्वभूमी देखील अभ्यासणे तितकेच आवश्यक आहे. कारण ही पार्श्वभूमी लक्षात न घेता आपण 1986च्या धोरणाचा अभ्यास करणे तितकेसे संयुक्तिक होणार नाही. कोठारी आयोगाच्या शिफारसींच्या आधारावर इसवी सन 1968 मध्ये जेव्हा राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरण ठरविण्यात आले तेव्हाच असे विचारात घेण्यात आले होते की दर 5 वर्षांनी शिक्षणातील प्रगतीचा आढावा घेऊन नवीन धोरण व कार्यक्रम ठरवण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक पंचवार्षिक योजना आखताना तत्कालीन शिक्षणातील त्रुटी व फलनिष्पत्ती यांचे मूल्यांकन करून येणाऱ्या पुढील 5 वर्षात कोणते कार्यक्रम आखावे लागतील याबाबत पुनर्विलोकन करण्यात येईल. परंतु मित्रांनो, जसं की आपण पाहतो की केवळ पुनर्विलोकन करणे व काही किरकोळ फेरबदल करणे हे त्या काळातील शिक्षणाच्या चौकटीला पुरेसे ठरणारे नव्हते. म्हणजे तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी आपल्या पहिल्याच धोरणात्मक भाषणात भारताच्या 21व्या शतकातील पदार्पणाच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण घडवण्याचा एक मानस व्यक्त केला होता. अगदी त्यांच्याच शब्दाप्रमाणे
ऑगस्ट 1985 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक आव्हान या नावाचा प्रलेख हा लोकसभेत सादर करण्यात आला होता. लोकशाही समाजवादी राष्ट्रातील नागरिकांच्या मुलामुलींची जडणघडण ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून होणार ते स्वतः नागरिकांनीच ठरवावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे लादलेले नसावे व ते तयार होताना त्यात जनमानसाच्या प्रतिक्रिया आणि सूचना यांचा देखील विचार झालेला असावा, असा व्यापक विचार त्या काळी करण्यात आला होता. जवळजवळ 8 महिन्यांच्या कालावधीत त्यावेळी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रे व परिसंवादातून व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन मे 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतिम स्वरूपात तयार करण्यात आले. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात अशा प्रकारे जनमानसाच्या प्रतिक्रियांचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविले जाण्याची तशी पाहता ही पहिलीच वेळ होती. आणि त्यामुळे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची ठरते. कोठारी आयोगाची अंमलबजावणी पंतप्रधान राजीव गांधींचे तरुण तडफदार नेतृत्व, पुरोगामी विचार आणि बदलती परिस्थिती व अपेक्षा या शैक्षणिक धोरणाच्या साठी महत्त्वपूर्ण ठरले. सध्या आपण पाहतोय की या पीपीटी मधून कशा पद्धतीने त्या काळामध्ये नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन ड्राफ्ट 1986 तयार करण्यात आला. फक्त हा ड्राफ्ट तयार करण्यात आला नाही तर या ड्राफ्टच्या अंमलबजावणीकडे देखील पहिल्यांदाच इतक्या सखोलपणे चिंतन करून त्याच्या अंमलबजावणीचा विचार हा करण्यात आला होता. या धोरणाची व्याप्ती देखील आपल्याला पाहावी लागेल. शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन असे त्या काळी
नमूद करण्यात आले होते. आणि यामध्ये मुख्यतः 4 भागांमधून तत्कालीन शैक्षणिक आव्हान विचारात घेण्यात आले होते. शिक्षण, समाज आणि विकास यामधून लोकांची भौतिक स्थिती सुधारण्यासाठी आर्थिक विकास, सुसंवादी जीवनासाठी, तसेच न्याय्य समाजासाठी, सामाजिक राजकीय विकास, बौद्धिक सांस्कृतिक विकास या साऱ्या बाबींची चर्चा यामध्ये करण्यात आली होती. त्याचवेळी आजपर्यंत जो शैक्षणिक विकास झाला होता याचे दीर्घ चिंतन किंवा विहंगमावलोकन यामध्ये करण्यात आले होते. शिक्षणाच्या बाबतीत झालेली संख्यात्मक वाढ, मग ती पटसंख्या असेल, औपचारिक अनौपचारिक शिक्षण असेल, साक्षरतेतील वाढ असेल, शिक्षणावर झालेला खर्च असेल किंवा स्थगिती असेल, गळती असेल, या साऱ्या बाबींचा विचार यात करण्यात आला होता. त्याचबरोबरीने शिक्षणातील कामांचे सूक्ष्म मूल्यमापन देखील करण्यात आले होते. शिक्षण सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत नाही किंवा अध्ययनाच्या पद्धती, अभ्यासक्रम किंवा अपुऱ्या भौतिक सोयी सुविधा या शिक्षणाचा दर्जा खालावण्यामध्ये कारणीभूत आहेत. या साऱ्या बाबींचा विचार हा त्यात करण्यात आला होता आणि त्यायोगे येणाऱ्या काळात शिक्षण कसे असले पाहिजे आणि त्याला अनुसरून आजच्या शिक्षण व्यवस्थेत काय स्वरूपाचे बदल झाले पाहिजेत, शिक्षणाचे अग्रक्रम, आशय, अध्ययन, अध्यापन पद्धती या साऱ्या बाबी ठरविल्या गेल्या पाहिजेत. असा एक दृष्टिकोन व्यक्त करण्यात आला आणि त्याला अनुसरून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सविस्तर विचार हा करण्यात आला होता. मित्रहो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 सादर होण्यापूर्वी जे एक व्यापक विचारमंथन झाले होते त्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान फार मोठे होते. तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री माननीय नरसिंह राव यांनी
केंद्र शासन महाराष्ट्राकडे शिक्षणाची प्रयोगशाळा या दृष्टिकोनातून पाहत आहे अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली होती. आणि त्याच दृष्टिकोनातून हे शिक्षण धोरण ठरविण्यात आले होते. मित्रांनो, यानंतरच्या तासात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करण्यात आला होता, शिफारशी करण्यात आल्या होत्या, आपण त्याचा विचार करू. त्यानंतर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्या काळात आणि आजही ज्या काही दोन प्रमुख गोष्टी अतिशय प्रसिद्ध झाल्या होत्या, त्याची चर्चा झाली होती आणि याच्यावर आजही फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याचाही आपण विचार करणार आहोत. आणि त्यानंतर 1986चे धोरण अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा या धोरणाची कशा पद्धतीने चिकित्सा करण्यात आली त्याचाही आपण आढावा हा घेणार आहोत. धन्यवाद.